रशियाने एका माणसाला थेट दहशतवादाला मदत केल्याचा आरोप ठेवत जगभरात वॉन्टेड घोषित केलं। हा माणूस कोणी साधासुद्धा गुन्हेगार नाही, तर तब्बल 55,000 कोटीहून अधिक संपत्तीचा मालिक आहे आणि जगातल्या सगळ्या टॉप बिझनेसमॅनच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं। एकीकडे 100हून अधिक मुलांचा बाप असल्याचा दावा करणारा हा माणूस दुसरीकडे रशिया आणि फ्रान्स या दोन मोठ्या देशांच्या रडारवर एकाच वेळी आला आहे। आज आपण जाणून घेणार आहोत टेलिग्रामचा मालक पॉवेल दुरोव याची अशी गोष्ट जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी पंकज, तुम्ही पाहताय कसं काय। गेल्या आठवड्यात रशियाच्या FSB या सुरक्षा यंत्रणेनं एक मोठी घोषणा केली। टेलिग्रामचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल दुरोव याच्यावर दहशतवादी कारवायांना मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी करण्यात आलं। FSBच्या म्हणण्यानुसार टेलिग्रामवर असणारे काही चॅनल्स, चॅट ग्रुप्स आणि बॉट्स युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणाचा तसंच काही दहशतवादी संघटनांकडून रशियात घातपात घडवण्यासाठी वापरले जात होते आणि वारंवार सांगूनही टेलिग्रामने हटवले नाहीत। या सगळ्यामुळे रशियात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याचा दावाही सुरक्षा यंत्रणेनं केलाय। पण हे प्रकरण एका दिवसात उभं राहिलेलं नाही। त्यामागे पॉवेल दुरोव आणि रशियन सरकार यांच्यातील अनेक वर्षाचा जुना संघर्ष आहे। गेल्या काही महिन्यापासून रशियन नियामक यंत्रणा रोस्कोमनाझोरने टेलिग्रामवर वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लादायला सुरुवात केली होती। रशिया टेलिग्रामचा डाउनलोड स्पीड जाणीवपूर्वक कमी केला जात होता, तर व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलची सुविधाही अनेकदा बंद केली जात होती। त्यामुळे तिथले युजर्स VPN शिवाय ऍप वापरू शकत नव्हते। हे सगळं कमी होतं म्हणून की काय, आता थेट दहशतवाद्याला मदत केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आलाय। हा वाद नेमका काय आहे समजण्यासाठी आधी पॉवेल दुरोव कोण आहे हे जाणून घेऊया। सध्या 41 वर्षाचा असणारा पॉवेल दुरोव मूळचा रशियाचा आहे। त्याचे आजोबा दुसऱ्या महायुद्धात लढलेले लष्करी अधिकारी होते, तर वडील एका विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होते। शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या घरात वाढलेल्या पॉवेलने पदवीचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं आणि अवघ्या 22व्या वर्षी त्याच्या डोक्यात एक सोशल मीडिया मेसेजिंग ऍप काढण्याची कल्पना आली। आपल्या जुन्या वर्गमित्राला आणि काही सहकार्यांना सोबत घेऊन त्याने 2006 साली VKontakte म्हणजेच VK हे ऍप सुरू केलं। बघता बघता हे ऍप रशियात प्रचंड लोकप्रिय झालं आणि काही वर्षात त्याची कंपनी अब्जावधीची झाली। पण याच काळात पॉवेल आणि रशियन सरकार यांच्यात मतभेद सुरू झाले। पॉवेल हा लोकशाहीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता मानला जात होता, तर रशियन सरकार मात्र इंटरनेटवर कडक नियंत्रण ठेवण्याच्या बाजूने होते। सरकारने VK वरील विरोधी पक्षाचे पेजेस हटवण्याचा दबाव आणला, पण पॉवेलने त्याला ठाम नकार दिला। याच वादातून त्याचे सहकारी हळूहळू सरकारच्या बाजूने झुकले आणि अखेर पॉवेलने कंटाळून आपले शेअर्स विकले आणि एक राजीनामा देत कंपनी सोडली। हे वर्ष होतं 2014। याच्या काही महिने आधीच त्याने आणि त्याच्या भावाने टेलिग्राम हे नवीन ऍप सुरू केलं होतं। कंपनी सोडल्यानंतर त्याने पूर्ण लक्ष टेलिग्रामवर केंद्रित केलं आणि रशिया सोडून थेट बर्लिनला स्थलांतर केलं। पुढे त्यानं आपलं मुख्यालय दुबईत हलवलं आणि तेव्हापासून आजतागायत तो तिथूनच आपला संपूर्ण व्यवसाय सांभाळतो। सध्या त्याच्याकडे फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे, तर जन्माने तो रशियन नागरिक ही आहेच। रशिया सोडल्यानंतरही त्याचा आणि क्रेमलिनचा संघर्ष कधी पूर्णपणे थांबलाच नाही। रशियन सरकार सतत टेलिग्रामवर दबाव आणत राहिलं, कधी कंटेंट हटवण्यासाठी तर कधी युजरची माहिती सरकारला देण्यासाठी। पण पॉवेलने प्रत्येक वेळी या मागण्यांना नकार देत आपल्या प्लॅटफॉर्मच्या स्वातंत्र्याचं आणि युजरच्या प्रायव्हसीचं समर्थन केलं। यामुळे जगभरातल्या टेक वर्तुळात त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता मानलं जातं, तर काही जण त्याला रशियाचा मार्क झुकरबर्ग असंही म्हणतात। मात्र हेच धोरण त्याला वारंवार वेगवेगळ्या देशाच्या अडचणीत आणत राहिलं आहे। आज पॉवेल दुरोवची एकूण संपत्ती जवळपास $6.5 अब्ज इतकी आहे, म्हणजे भारतीय रुपयात पाहायचं झालं तर 55,000 कोटीहून अधिक। फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्याचं नाव कायम वरच्या स्थानी असतं। इतका मोठा व्यावसायिक असूनही त्याच्या खाजगी आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत। आजही त्याच्या नावावर स्वतःची गाडी, जमीन किंवा कुठलीही मालमत्ता नाही। दुबईत तो राहतो, पण भाड्याच्या घरात कायमस्वरूपी कशातच न अडकण्याचा त्याचा स्वभाव त्याच्या नात्यांमध्येही दिसून येतो। आजपर्यंत त्यानं लग्न केलेलं नाही, तरी त्याला 100हून अधिक मुलं असल्याचा दावा तो स्वतः करतो। यातही 6 मुलं त्याच्या 3 वेगवेगळ्या मैत्रिणीपासून झालेली आहेत, तर उरलेली मुलं स्वतः स्पर्म डोनेट करून जन्माला आलेली आहेत। जगाला दर्जेदार स्पर्मची गरज आहे असं सांगत त्याने हा निर्णय घेतल्याचं तो अभिमानाने
सांगतो. आपल्या सगळ्या मुलाची ओळख आपल्याला आहे आणि त्या सगळ्यांमध्ये संपत्तीचं समान वाटप करणार असल्याचंही त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता याच पॉवेल दुरोभोवती पुन्हा एकदा मोठं वादळ उठलंय. रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू होऊन आता 4 वर्षांहून अधिक काळ लोटलाय आणि या संघर्षात सोशल मीडियाची भूमिका दिवसेंदिवस महत्वाची होत चालली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अनेक परदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली असली तरी टेलिग्राम मात्र रशियात आजही सर्वाधिक वापरलं जाणारं ऍप आहे. तिथे तब्बल 9 कोटी युजर्स आहेत. FSBच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी महिन्यापासून त्यांनी टेलिग्रामला वारंवार काही विशिष्ट चॅनल्स आणि बॉट्स हटवण्याची विनंती केली, कारण हे बॉट्स आणि चॅनल्स रशियात हल्ले घडवण्यासाठी वापरले जात होते. यातलाच एक प्रकार म्हणजे टीनेजर्स दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्यासाठी वापरला जाणारा एक चॅटबॉट, ज्याची चौकशी रशियाची इन्व्हेस्टिगेटिव्ह कमिटी स्वतंत्रपणे करते. पण टेलिग्रामने या मागण्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप करत FSने अखेर 29 जुलैला अधिकृतपणे पॉवेल दुरोवर दहशतवाद्याला मदत केल्याचा गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय वॉन्टेड नोटीस जाहीर केली. रशिया कायद्यानुसार या आरोपाखाली दोषी आढळल्यास 15 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे टेलिग्रामने या आरोपांना घाबरून जाण्याऐवजी अगदी बिनधास्त प्रतिक्रिया दिली. कंपनीने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पॉवेल दुरोचा मधलं बोट दाखवतानाचा एक फोटो पोस्ट करण्यात आला, जो बघता बघता जगभर व्हायरल झाला. पॉवेल दुरो स्वतः हे आरोप राजकीय असल्याचं सांगत रशियन सरकार टेलिग्रामवर पूर्ण बंदी घालवण्यासाठी खोटी कारणं शोधत असल्याचा आरोप केलाय. क्रेमलिन आपल्या राजकीय विरोधकांवर नेहमीच दहशतवाद किंवा अतिरेकीपणाचे आरोप लावत असल्याचं मत काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकही व्यक्त करतात. त्यामुळे हे प्रकार नेमकं कायद्याचं आहे की राजकारणाचं, याबद्दलही चर्चा सुरू आहे. ही काही पॉवेल दुरोसाठी पहिलीच अडचण नाही. यापूर्वी 2024 साली फ्रान्समध्ये त्याला पॅरिसच्या लर बुर्जे विमानतळावर आपल्या खासगी विमानातून उतरताच अटक करण्यात आली होती. त्यावेळी टेलिग्रामचा वापर अंमली पदार्थाची तस्करी आणि बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या प्रसारासाठी होत असल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावर तब्बल 12 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. फ्रेंच तपास यंत्रणाच्या मते टेलिग्रामवर पुरेसं मॉडरेशन नसल्यामुळेच अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांना वाव मिळत होता. या अटकेवर त्यावेळी क्रेमलिनने तीव्र नाराजगी व्यक्त करत फ्रान्सची कारवाई पक्षपाती असल्याची टीका केली होती. तेव्हापासून त्याला फ्रान्स सोडण्यास बंदी आहे आणि तिथल्या न्यायालयीन प्रक्रियेत त्याला वारंवार समोर जावं लागतं. आता रशियाकडून अटक वॉरंट निघाल्यामुळे त्याच्या समोरच्या कायदेशीर अडचणी आणखीन वाढल्या आहेत. रशियाशी प्रत्यार्पण करार असणाऱ्या कुठल्याही देशात गेल्यास त्याला कडक अटक होण्याची शक्यता कायदेतज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे सध्या तो दुबईतच राहणं पसंत करतोय आणि आंतरराष्ट्रीय प्रवास टाळतोय. एकीकडे लोकांच्या खासगीपणाचं स्वातंत्र्याचं रक्षण करणारा उद्योजक म्हणून पॉवेल दुरोकडे पाहिले जातं, तर दुसरीकडे त्याच्याच प्लॅटफॉर्मचा वापर करून जगभरात गुन्हेगारी आणि दहशतवाद फोफावतोय असेही गंभीर आरोप त्याच्यावर होत आहे. गंमत म्हणजे ज्या रशियानं त्याला एकेकाळी देश सोडण्यास भाग पाडलं, तोच देश आज त्याला थेट दहशतवादाशी जोडून जगभर वॉन्टेड घोषित करतोय. तर ज्या पश्चिमात जगात तो सुरक्षित आहे असं मानलं जात होतं, तिथेही त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकाच वेळी 2 मोठ्या देशाच्या रडारवर असलेला हा अब्जाधीश पुढे काय भूमिका घेतो, हे टेलिग्रामचं धोरण बदलतो की आपली भूमिका ठाम करतो आणि रशियाला त्याला खरंच कधी अटक करू शकेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. एक मात्र नक्की आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षा याच्यातली ही लढाई इथेच थांबणार नाही. तुम्हाला काय वाटतं? हे आरोप खरोखरच गंभीर आहेत की एका स्वतंत्र विचाराच्या उद्योजकाला दाबण्याचा एक प्रयत्न आहे? हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.